आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू होण्यासाठी लागणाऱ्या टर्मिनल बिल्डिंगचे आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या इमारतीचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले असून येथून प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक 2026 मध्ये सुरू होण्याचे संकेत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिले आहेत आणि त्या दृष्टीने प्रत्यक्ष पाहणी केली असता महत्त्वाच्या अशा टर्मिनल बिल्डिंगचे काम जवळपास 60% पूर्ण झाले असल्याचे दिसून आले आहे। रत्नागिरी मुंबई रत्नागिरी अशी विमानसेवा सुरू व्हावी म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री हे सतत प्रयत्न करत आहेत आणि आता त्यांच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल असं दिसून येत आहे। कारण विमानतळाचं काम तर जवळपास पूर्ण झालंय, परंतु या ठिकाणाहून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी लागणारे महत्त्वाचं म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल ही इमारत आणि टर्मिनल बिल्डिंग ह्या दोन इमारती फारच महत्त्वाच्या आहेत आणि त्याचं काम जवळपास अंतिम टप्प्यात आल्यानं आता रत्नागिरी मुंबई प्रवासी विमान वाहतूक सेवा सन 2026 मध्ये सुरू होणार हे जवळपास निश्चित झालंय।
ऍक्च्युअली एअरफील्डचं मेन काम पूर्ण झालंय, जे एक्सटेन्शन असतं ना थोडंसं ते चालायचं. याचे टेस्टिंग, याचे रिपोर्टिंग याला किमान 4 महिने लॅब पण आहे त्याच्या आपण. आजच्या घडीला रत्नागिरी विमानतळावरून खासगी विमानांची तसेच हेलिकॉप्टरची वाहतूक सुरूच आहे, परंतु प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीनं एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि टर्मिनल बिल्डिंग या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि त्या आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. ट्रक टर्मिनल बिल्डिंगच्या इमारतीचं भूमिपूजन 21 ऑगस्ट 2024 रोजी झाले होते, परंतु प्रत्यक्षात कामाला मात्र नोव्हेंबरमध्ये सुरुवात करण्यात आली होती आणि आज वर्षभरात हे काम 50 ते 60% पूर्ण झालं असल्याचं सांगण्यात आलंय आणि पाहणी करता दिसूनही आले आहे. ही दोन्ही कामे आता लवकरच पूर्ण होतील आणि या रत्नागिरी विमानतळावरून पुढील वर्षी प्रवासी वाहतूक सुरू होईल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला. रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू झाल्यास तासाभरामध्ये रत्नागिरीकरांना मुंबई जाणं आणि मुंबईवरून येणं शक्य होईल. त्यामुळे रत्नागिरी विमानतळाच्या उद्घाटनाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।